अँब्युलन्स वेळेवर आली नाही म्हणून रस्त्यामध्ये प्रसूती होती आहे की जिथे महिलांच्या प्रसूतीसाठी त्यांना जोडी करून घेऊन जावं लागलं, ड्रायव्हर जो कंत्राटी आहे अशा लोकांवर तुम्ही जबाबदार धरता, एखादा डीएचओ वर आपण कारवाई करणार का? जळगाव जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल आणि अशा वारंवार घडणाऱ्या ज्या घटना आहेत की रोज आम्ही टीव्हीवर बघतोय, पेपरला वाचतोय की प्रसूती करताना अँब्युलन्स वेळेवर आली नाही म्हणून रस्त्यामध्ये प्रसूती होती आहे। आजच्या दैनिक लोकसत्तामध्ये बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यामधल्या एका शहादा तालुक्यातल्या गावाची की जिथे महिलांच्या प्रसूतीसाठी त्यांना जोडी करून घेऊन जावं लागलं। सभापती महोदय, मला मंत्री महोदयांना स्पेसिफिक असा प्रश्न विचारायचा आहे की ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकत नाही त्या ठिकाणी पेशंटला आणण्यासाठी काही पर्याय व्यवस्था जे काही डोंगरी भागामध्ये होत असेल, उत्तर भारतामध्ये असेल किंवा कुठेतरी आपण बघितलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे की जर समजा जोडीच्या ऐवजी आपण जर त्यांना काही व्यवस्था अँब्युलन्स सारखी किंवा एनडीआरएफ वगैरे वापरत असतील तशी काही यंत्रणा आपण जर आरोग्य केंद्रांना देऊ शकलो तर निश्चितपणे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो। त्याबाबत आपण काही निर्णय घेणार का, हा माझा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न सभापती महोदय माझा असा आहे की या सगळ्या तिन्ही घटना ज्याची सूचना मी 93 नंबर मध्ये दिलेली आहे, या तिन्ही घटनांमध्ये आपण खूप खालच्या लोकांना आणि कर्मचाऱ्यांना सस्पेंड करताय। म्हणजे गंभीर घटना घडते परंतु एकाही डॉक्टरवर किंवा कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यापेक्षा आपण कोणावर, आदिवासी कक्ष समन्वयक, ड्रायव्हर जो कंत्राटी आहे अशा लोकांवर तुम्ही जबाबदार धरता, एखादा डीएचओ वर आपण कारवाई करणार का? सभापती महोदय, दोन्ही प्रश्न जे विचारलेले आहेत, एक तर नाशिकची घटना असेल, अहिल्यानगरची घटना असेल आणि विशेषतः जळगाव मधल्या चोपडा तालुक्यातली वैजापूरची घटना असेल, तिन्ही ठिकाणी ज्या पद्धतीच्या चौकशी समितीनं ज्या कारवाई करायला पाहिजे होत्या त्या कारवाई केल्या। त्या कारवाईमध्ये जे पहिल्या टप्प्यामध्ये दोषी दिसत आहेत त्या लोकांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई केली। तरी सुद्धा आपली सूचना सुद्धा महत्वाची आहे, कारण खालच्या माणसांबरोबर वरिष्ठांची सुद्धा जबाबदारी तेवढीच महत्वाची आहे, त्यामुळे त्या पद्धतीच्या सूचना देण्यात येतील। आणि दुसरा आपला जो प्रश्न आणखीन त्याच्याबरोबरच आहे की बऱ्याच ठिकाणी असं होतंय की विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुमच्याकडे जसे भाग आहेत तसे आमच्याकडे सुद्धा धनगरवाड्यातले भाग असतात की त्या ठिकाणी सुद्धा जोडीतून येताना किंवा पेशंट इकडे आपल्याकडे येत असताना सुद्धा दुर्दैवानं एखाद्या डिलिव्हरी पेशंटची सुद्धा दुर्दैवानं दुःखद निधन होतं, अशा पद्धतीच्या घटना येतात। याच्याबद्दल सुद्धा आपल्याला उपाययोजना करणं आवश्यक आहे। तशा पद्धतीची एसओपी करण्याबद्दल सुद्धा आम्ही निश्चितपणे काही कारवाई करू।